क्वालिफाय होत असताना पाहिलंय, टॉप 6 मध्ये जागा पक्की केली आहे आणि आजच्याही फॉर्मॅटमधून एक संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये टॉप 6 मध्ये शोधायचा आहे आणि इथून जो जिंकेल तो मात्र नक्कीच समोर काराव संघाच्या विरोधात क्वालिफाय सामना खेळत असताना बघायला भेटेल. पण मैदानाच्या आतमध्ये आता इथे सध्या बॅटिंगमधून बोडोली संघाचे 2 फलंदाज एंटर झाले आहेत, ज्यामध्ये आपण पाहतात सध्या तरी अंकुश आणि आकाश हे 2 चेहरे पाहायला भेटत आहेत. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. पंचांना देखील आम्ही सांगतोय की मॅच स्टार्ट करा. 3 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाली आहेत. पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर बॅटची टॉपेज मिळाली होती. फिल्डर तिथे जंप लावत असताना आपण पाहिला, पण अखेरीस शेवटी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक अपुरा पडला आणि मैदानामध्ये पहिला चेंडूवरती मिळाली जातीये ही पहिली सिंगल. पहिल्या बॉलवरती 1 धाव तर नक्कीच घेतली गेली आहे. बॅटिंग करत असताना बोडोली संघ दाफलकावरती आपण बघताय सध्याच्या घडीला 1 या आकड्यावरती मात्र नक्कीच सध्या तरी लागलेली आहे. सामना चांगला होईल यात मात्र काहीच शंका नाही आहे. श्री ठाकूरवाडी टीमचाही बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. समोर स्टेट आरोला फटका चांगला आहे. क्लोज अफिल बनवली, बट अफिलमध्ये जर पाहायला गेलं तर पण जागेवरती स्थिर आहेत म्हटल्यावरती मैदानाच्या आतमध्ये इथे येईल याही बॉलवरती 1 धाव आणि या एका धावेने दाफलकावरती परत एकदा 2 धावा मात्र फलंदाजी करणाऱ्या आपण सध्या तरी पाहतायत बोनिवली संघाच्या या धावसंख्येवरती. बोनिवली क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय आणि समोर श्री ठाकूरवाडी टीम या मॅच मध्ये मात्र नक्कीच गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. अजून एक चांगला बॉल. सोमा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय आणि सोमा मैदानाच्या आतमध्ये वारंवार जर पाहिलं तर चांगल्या लेंथ मध्ये गोलंदाजी फेकत असताना आपण पाहताय. हो सोमा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमधून आता चांगला परफॉर्मन्स देतोय आणि समोर बॅटिंग करत असताना स्ट्रायकर रेटचा बॅट्समन अंकुश या क्षणी मात्र फ्लॉप ठरतोय. बॅक टू बॅक जर बघायला गेले तर आतापर्यंत अंकुश हा फलंदाज 3 चेंडू यूज करतोय, त्यामधून त्याच्या वैयक्तिक बॅटमधून 1 सिंगल आली आहे आणि दाफलकावरती टीम जर बघायला गेले तर 2 या धावसंख्येवरती पोचली गेली. अकुडपट्ट्याचा बॉल ऑन साईडला फटका मोडला. क्षेत्ररक्षक आली आहेत मैदानाच्या आतमध्ये 1 सिंगल कन्वर्ट होतीये. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट. थोडंसं चर्चेमंत काम बनलं असतं पण तिथे मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट जुळालं नाहीये आणि या बॉलवरती मिळाले जाईल पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावा आल्यात. 2ने धावफलकावरती वाढ झाली आहे. स्कोरबोर्ड आता 4 या धावफलकावरती मात्र पोहोचला गेलाय. चार धावा धावफलकावरती आहेत. अफिल बनवली आणि आता मैदानाच्या आतमधून बाहेर पडावं लागेल. बॅटिंग करत असताना बोनिवली संघाच्या एका महत्त्वाच्या फलंदाजाला लागतोय. मॅच मध्ये पहिल्या 17 मध्ये बॅटिंग करत असताना बोनिवली टीमला पहिला विकेट. बॅट्समन अंकुश आउट. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये दाफलकावरती 4 धावा लागल्यात. 1 विकेट देखील मिळाला, तो म्हणजेच श्री ठाकूरवाडी संघाच्या एका महत्त्वाच्या गोलंदाजाला. अजून देखील या स्पेलमध्ये जर बघायला गेले तर या डाबामध्ये 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि इथे जर अशाच प्रकारे गोलंदाजी सुरू राहिली तर बोनिवली संघ मात्र नक्कीच फार मोठ्या प्रमाणामध्ये कमकुवत ठरला जाईल. कारण इथे जर तुम्हाला क्वालिफाय सामन्यामध्ये धडक ठोकायची असेल
तर मैदानामध्ये या मॅचमध्ये सध्या तरी नक्कीच एक चांगलं फायटिंग टोटल बनून त्याच्यानंतर या गेममध्ये विजय संपादित करून तिकडे क्वालिफायर राऊंडमध्ये प्रवेश भेटेल. पण इथे तसं होईल का हे देखील नक्कीच पाहायला भेटत आहे. वेगवान बॉल रन्स घेण्याचा प्रयत्न केला, विकेट किपरची चतुर आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता परत एकदा बोनोली टीमला लागलाय. या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना विकेट क्रमांक 2 फलंदाज जा पावली खरं तर आला होता बॅटिंग करण्यासाठी. आकाश त्याला देखील माघारी परतावं लागतं या मॅच मधून. सलग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मात्र आता विकेट सॅक्रिफाईस होत आहेत बॅटिंग करणाऱ्या बोनोली संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. बबलू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय आणि बबलूने पहिल्या चेंडूवरती या मॅच मध्ये विकेट शोधलेला आपल्याला पाहायला भेटतोय. मैदानामध्ये सध्याच्या घडीला फलंदाजी करण्यासाठी मात्र बॅटर रुपेशला मैदानाच्या आतमध्ये एंटरिंग केलं गेलं. सध्या तरी आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी रुपेश दाखल झाला आणि जे सलामीचे 2 बॅट्समन होते ते मात्र नक्कीच बाद झालेले आपल्याला पाहायला भेटत आहेत बॅटिंग करत असताना बोनोली संघाचे. वेगवान चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न मिळालाय आणि पुन्हा एकदा बबलूचा हा बॉल स्ट्रायकर एंडचा बॅटर रुपेशला मात्र नक्कीच थांबवत असताना आपल्याला बघायला भेटतोय. परफेक्ट अशी ठाकूरवाडी संघ या मॅच मध्ये आत्ताच्या घडीला बघायला गेला तर नक्कीच फार मोठं कमबॅक आपल्या गोलंदाजीमधून करत असताना आपण पाहताय. 2 विकेट गमावल्यात, 4च धाबा दाफलकावरती आहेत. बबलू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. ओहो, बबलूचा अजून एक चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, परफेक्ट मैदानाच्या आतमध्ये चांगला टप्पा वापरतोय. त्याच्यानंतर पडल्यानंतर जो लेग कटर हवा आहे तो लेग कटर चांगल्या रीतीनं शोधला जातोय. फिंगर रोल केले जातात आणि तिथून रोल झालेला जो बॉल निर्माणित होतोय तिथे बॅटरला मात्र नक्कीच बीट केलं जात आहे. सलग मैदानाच्या आतमध्ये बबलू सध्या तरी फार मोठ्या व्याख्यान चित्रपटाची क्रिया करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. फुल लाईनचा बॉल इथे लॉफ केलाय, फटका हवेत, फिल्डर डाऊन दी बॉल आणि मॅच मध्ये सध्या पुन्हा एकदा सापडतोय या सामन्यातला महत्वाचा प्राइजेस विकेट. रुपेश आउट. फक्त आणि फक्त 4 धाबा दाफलकावरती आहेत. बबलूने आतापर्यंत कोणतीच धाव खर्च केली नाही. 4 बॉल आतापर्यंत टाकले, 2 विकेट मिळालेले आहेत बबलू या गोलंदाजाला आणि त्यामधून 2 चेंडू डॉट देखील आले आहेत आणि अजून 2 चेंडूची फेकी शिल्लक आहे. म्हणजे सध्या तरी याच प्रकारे जर गोलंदाजी बनत राहिली तर समोर बोनोली संघ मात्र या दाफलकावरती फार कमी दाफलकावरती आपण पाहताय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या. ओहो, फुल लाईनचा बॉल तिथे पंच सांगतायत इट्स नो बॉल. 9 चेंडू प्लस तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात 22 मधून एक सिंगल घेतली जाते. 2 धावा या बॉलवरती मात्र नक्कीच भेटल्या जातील आणि भरपूर उशिरानंतर दाफलकावरती बॅटिंग करत असताना मात्र आत्ताच्या घडीला आपण बघतायत सध्या तरी बोनोली संघ मात्र 7 या धावसंख्येवरती पोहोचला गेला आहे. 7 धावा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये थोडीशी चुरस तर नक्कीच बनेल.
यस, पुन्हा एकदा पंचांनी मात्र हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तर पुन्हा एकदा इथे चेक केलं जात आहे. अगदी हाईट फॅक्टर इथे चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. स्कोरबोर्डवरती आपण पाहतायत फक्त आणि फक्त 6 धाबा आहेत. थोडीशी मिस्टेक झाली होती मित्रांनो, आपण बघू शकतोय. त्याच्यानंतर आता इथे हाईट फॅक्टर चेंडू चेक केला जातोय. आणि इथे तिसऱ्या पंचांचा सिग्नल येतोय की हा नो चेंडू आहे. हाईट फॅक्टर कमरेच्या वरती आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच या षटकामध्ये सध्या 2 बीमर बॉल वापरले गेले आहेत. म्हणजेच आता गोलंदाज इथे चेंज केला जाईल आणि त्याच्यानंतर पंच या चेंडूमध्ये ती धावा किती धावून घेतल्यात? नो +3. यस सर, नक्कीच आपण बघू शकतोय 4 धाबा या चेंडूवरती भेटल्या जातील आणि या 4 धाब्याने बॅटिंग करत असताना आता बोनोली संघ मात्र नक्कीच 10 या धाफलकावरती पोहोचली जाती आहे. सध्या आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू बीमर टाकलेत गोलंदाज श्री ठाकूरवाडी संघाच्या बबलूने आणि त्यामुळे आता बबलू इथे थोडासा खरं तर नाराज बनला, कारण सुरुवातीला जे 4 बॉल होते ते फार सुरेखताने फेकले होते आणि इथे आता मैदानामध्ये आपण बघतायत गोलंदाज चेंज झाला आणि आता गोलंदाजी मार्कवरती हरेश तयार होतोय या षटकातील शेवटचे 2 बॉल टाकण्याकरिता. हरेश आला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. समोर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना बॅट्समन मन्या हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. 10 धाबा तर धावफलकावरती लागल्यात. साहिल प्रतिष्ठान चषकाची ही दुसरी रजनी आपण एन्जॉय करतोय. चला लवकर मॅच सुरू करायचे, कारण बराच उशीर झालेला आहे. आपण पाहतायत अजून एक सामना आपल्याला खेळवायचा देखील आहे.
पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जर पाहायला गेलं तर अवे फ्रॉम बॉडी ठेवतो आहे आणि इथे सध्या तरी बॅटिंग करत असताना बोडोली टीमचे नशीब बदललेत, कारण इथे अजून एक व्हाईट बॉलचे एक एक्स्ट्रा रन्स या दाफलकावरती लागली जाते आहे. 11 धाबा दाफलकावरती आहेत सध्या या सामन्यामध्ये. नक्कीच श्री ठाकूरवाडी संघाने सुरुवातीला गोलंदाजी खूप चांगली केली आहे, पण आता इथून वारंवार एक्स्ट्रा चेंडू वापरले जात आहेत आणि या एक्स्ट्रा धाब्यांचा परिणाम कुठेतरी या सेकंड इनिंगमध्ये भुगतावा लागेल श्री ठाकूरवाडी टीमला. ओहो, या वेळेला पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप मैदानाच्या आतमध्ये हे षटक आता लांबवलं जात आहे. बरोबर आपण पाहतायत अजून एक वाईट बॉल फेकला गेला गोलंदाज हरेशने आणि दाफलकावरती आता 12 धाबा बॅटिंग करत असताना बोनोली टीमच्या. अगदी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाकडे वेग चांगला आहे, पण नियंत्रण थोडंसं चुकीचं पाहायला मिळत आहे आणि त्याच्याच कारणास्तव इथे मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू आतापर्यंत 2 एक्स्ट्रा बॉल टाकत असताना पाहायला भेटला आहे. फटका चांगला आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 धाब्याचा प्रयत्न केला जातोय, तिसरीचा प्रयत्न झालाय आणि मैदानामध्ये आता इथे या बॉलवरती कन्वर्ट केल्या जातील. आता सगळ्याला चांगला रनिंग बिटवीन द विकेटमध्ये या 3 धाबा आल्या. 3च्या मदतीने दाफलकावरती आता सध्या तरी 15 धाबा बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण बघतायत बोनोली संघाच्या लागल्यात. पंधरा धाबा दाफलकावरती आहेत. अजून सुद्धा या सामन्यामध्ये एक षटक ऑलरेडी आपल्याला बघायला भेटेलच. मैदानाच्या आतमध्ये येईल या षटकाचा शेवटचा बॉल डॉट. मैदानामध्ये 2 षटक संपन्न होत आहेत आणि 2 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना बोनोली संघ इथे जर पाहिला तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 या दाफलकावरती पोहोचला आहे. 15 धाबा दाफलकावरती लागल्यात. अजून देखील एका षटकाचा खेळ शेष आहे आणि या एका षटकामध्ये जर कमसे कम 10+ किंवा 15+ जर धाबा कुठल्या तर एक चांगलं टार्गेट सेट बनलं जाईल बॅटिंग करत असताना बोनोली संघाकडून. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होती. तिसऱ्या षटकामध्ये भरत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकताय. ओहो, भरतचा फुल टॉस आणि फुल टॉस वर द्याला क्रॅकिंग स्ट्रोक मिड ऑनच्या बाहेर येतोय. बॅटर स्टाकर एंडचा मन्या आणि मन्याच्या बॅटमधून आलाय हा षटकार. षटकार आलाय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये भरतच्या विरोधात मनेच्या बॅटमधून आणि टीम टोटल आता बोनोली संघ या दाफलकावरती 21 धाबा मात्र जोडत असताना आपण बघू शकताय. 21 धाबा दाफलकावरती लागल्या गेल्यात. सध्या तरी सामन्यामध्ये आपण बघू शकताय सुरुवातीला डाव खचला होता, पण जिथे 100 रन्स आल्या तिथून मात्र या डावामध्ये पुन्हा एकदा एका मोठ्या टार्गेटची उमेद जागी केली आहे बॅटिंग करत असताना. सध्या तरी बोनोली संघाने अजून एक फटका चांगला आहे. स्टेट ब्लॅक स्क्रीन झोन मध्ये फटका हुक केलाय. फिल्डर तिथे आले आहेत मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती दुहेरीचा प्रयत्न करत असताना सक्सेस 2 धाबा या बॉलवरती सापडल्या जात आहेत आणि 2च्या बढतीने स्कोरबोर्ड वरती सध्या बॅटिंग करत असताना बोनोली क्रिकेट संघ 23 या दाफलकावरती पोहोचलाय. 23 धाबा दाफलकावरती आहेत. ओहो, स्टेप आउट करतायत पुन्हा एकदा मिड विकेट झोन मध्ये. एक चांगलासा स्ट्रोक आहे तिथे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतायत. स्पष्टपणे शेवटच्या क्षणाला नकार देत असताना पण बॅटर मनाला बघाल तिथे एक सिंगल या चेंडूवरती कन्वर्ट होती. स्कोरबोर्ड 24च्या अंकावरती पोहोचला गेलाय. 24 धाबा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये अजून देखील या षटकामध्ये 3 चेंडू फेकायचे आहेत. या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज भरतला. हो, या क्षणी वेगवान बॉल. विकेट किपर थोडेसे मिस झाली आहेत. त्याच्यानंतर आता इथे या क्षणी पुन्हा एकदा एक धाव पण बॅटकट की यस बॅटकट मधून हा चेंडू खेळला गेला. एक सिंगल या चेंडूवरती
कन्वर्ट झालेली आहे. धावफलकामध्ये सध्या तरी 25 धावा बॅटिंग करत असताना सामन्यामध्ये आपण पाहतायत बोनोली संघाच्या या धावफलकावरती 25 धावा आहेत. मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना भरत चांगली गोलंदाजी करतोय. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. थोडीशी फिल्डिंग फंबलिंग बनती आहे आणि मैदानामध्ये आता बोनोली संघाच्या बॅटरच्या बॅटमधून पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धावा. सुरुवातीला असं वाटलं की 20+ तरी धावा होवत, पण आता असं वाटतं की येणाऱ्या जर या शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला तर नक्कीच 30 धावेचा आकडा ओलांडून एक चांगलं फाईट देण्यासाठी टोटल बनवलं जाईल. आणि या स्ट्रायकर एंडला मन्या आहे आणि मन्याच्या बॅटमधून येतोय पॉवर हिट. मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना कन्फर्म छापलाय हा षटकार. आणि अशा पद्धतीने या पहिल्या 17मध्ये बॅटिंग करत असताना 33 धावा कुठलेल्या आहेत सध्या बोनोली संघाने आणि 34 धावेचं टार्गेट चेस करत असताना दुसऱ्या 17मध्ये आपल्याला पाहायला मिळेल शेल ठाकूरवाडी. चला लगेच ठाकूरवाडी संघ आपले खेळाडू आपण आपल्या खेळाडू कक्षामध्ये पोहोचवून आपले बॅटर लगेच इन्सर्ट करायचे आहेत आणि त्यानंतर बोनोली टीम आपली फिल्डिंग आपण सेट करा. चला बॅटर इंटर करायचे शेल ठाकूरवाडी. 34 धावेचं टार्गेट या सामन्यामध्ये चेसिंग करत असताना आता आपण शेल ठाकूरवाडी संघाला पाहिला आणि गोलंदाजी करत असताना या 34 धावा 3 ओव्हरमध्ये रोखण्याचा खरं तर नक्कीच शिक्का घेऊन दाखल झालेला संघ म्हणजेच बोनोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल होते. आपण पाहतायत बबलू आणि रविनाथ हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी मात्र सध्या एंटर होत असताना आपण बघताय. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये गरज आहे 34 धावेची या मॅचमध्ये जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या सध्या शेल ठाकूरवाडी संघाला. अठरा बॉल 34 धावा मैदानामध्ये सध्या सलामीची जोडी दाखल झाली आहे. टार्गेट चेस करण्यासाठी शेल ठाकूरवाडी संघाची गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. रुपेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर त्या क्षणी उपस्थित आहेत. पहिला चेंडूवरती बबलूच्या बॅटमधून मिळाली जाईल 1 धाव आणि या 1 धावेने बॅटिंग करत असताना सध्या शेल ठाकूरवाडी संघाचं धावफलक मात्र नक्कीच चांगल्या रीतीनं ओपन झालेलं आपण बघताय. समोर आता स्ट्राईक चेंजेस झाली आहे. स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आता रविनाथ हा फलंदाज सध्या सज्ज होतोय खेळपट्टीवरती. चांगल्या प्रकारची लढाई मैदानाच्या आतमध्ये सध्या परस्पर सर्वजण बघतायत. जो जिंकेल तो मात्र नक्कीच काराव संघाच्या
विपक्षात क्वालिफाय सामना खेळण्यासाठी जाईल आणि कोण जिंकेल हे शोधण्यासाठी सध्या सर्वजण व्यस्त झाले आहेत. चांगला बॉल रविनाथला मैदानाच्या आतमध्ये बीट केलं जात आहे. येतोय हा डॉट बॉल. ओहो, इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा होती. विकेट किपर थोडेसे फंबल झाले आहेत आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये बॅटर रविनाथ आता बचावले जात आहेत. या बॉलवरती मिळाले जाईल आत्ताच्या घडला एक सिंगल आणि दाफलकावरती बॅटिंग करत असताना आता श्री ठाकूरवाडी टीम पोहोचतीये 2 या आकड्यावरती. अक्षर रिप्लेमध्ये आपण बघू शकतो प्रयत्न अफाट केले पण त्यावरती झटक्यामध्ये खरं तर नक्कीच पाणी फिरकावलं गेलं आणि इथे या मॅचचं चित्र बदललं जात आहे. शॉर्ट ऑफ लेन सफल झालाय. बबलू आहे स्टॅकर एंडला आणि बबलूने लावलाय लेगसिकच्या बरोबरीनं हा चांगला सिग्नल. 4 चौकार. चौकार आल्या दाफलकावरती. आता 6 धाबा बनल्या जात आहेत. मॅचमध्ये बबलू सध्या तरी एक चांगला रोल दाखवत असताना या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना आपण बघताय याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. 34 धाबा म्हटला तर कुठल्याही क्षेत्रातून त्या महागड्या देखील पडू शकतात. पण बबलू हा बॅटर म्हटला तर श्री ठाकूरवाडी संघाचं एकमेव असं नाव आहे की या खेळाडूचा क्रिकेट फार पुढे गेलेला आहे आणि सध्या त्याच्या बॅटमधून आलाय हा बैठक फटका. चेंडू जातोय स्वरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो जसा चेंडू स्टिक वरती टाकलाय जो समोरचा पाय होता जो घुटना होता तो मात्र खेळपट्टीवरती टेकला आणि तिथून कनेक्शन परफेक्ट बॅटच्या मधोमध आखत असताना सिक्सर येत असताना आपण पाहिला आहे. षटकार आलाय दाफलकावरती. श्री ठाकूरवाडी आता 12 या दाफलकावरती पोहोचली आहे. ओहो, 12 धाबा दाफलकावरती आहेत. इथे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 सुरू आहे आणि शेवटचा बॉल या षटकाचा डॉट येतोय. षटक क्रमांक 1 संपूर्ण झाले. स्कोरबोर्ड 12 वरती आपल्याला पाहायला भेटतंय. म्हणजेच अजून देखील या मॅचमध्ये येणारे 2 षटक आणि 2 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी अजून सुद्धा 22 धावेची गरज असेल. एका षटकाचा खेळ संपूर्ण झाला. 12 धाबा दाफलकावरती आहेत. चला स्पीडअप ठेवायचं मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्सने. 12 बॉल आणि अजून देखील 22 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी आहे बॅटिंग करणाऱ्या श्री ठाकूरवाडी संघाला. चला स्पीडअप ठेवा. अधिक वेळ खर्च करायचा नाहीये. बोनिवली संघ आपण जास्ती वेळ घेत आहेत. चला टाइमपास करू नका लगेच. 12 बॉल 22 ची गरज. मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला डावखुऱ्याचा बॅट्समन रविनाथ फलंदाजी करत असताना पण स्ट्रायकर एंडला बघताय. दुसऱ्या स्पेलमध्ये आता ओम हा गोलंदाज सज्ज झालाय. ओमचा पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच चेंडूवरती फाईन क्षेत्रामध्ये फटका चांगला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे बॅट्समन रविनाथ करतोय आणि ओमच्या पहिल्या चेंडूवरती कन्वर्ट केल्या जात आहेत. इथे या 2 धाबा आल्यात. स्कोरबोर्ड 14 वरती जाऊन ठेपलाय. आता इथे 11 बॉल आहे. या मॅच 1-2 जर मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र नक्कीच चेंज होऊ शकतं. पण ते मोठे फटके येतील का
हे देखील येणाऱ्या वेळेमध्येच पाहायला भेटेल. हो, सपलवून खेळण्याचा प्रयत्न करत आहेत मैदानाच्या आतमध्ये रविनाथ, पण रविनाथला आता पुन्हा एकदा चकमा दिलाय आणि इथे सध्याच्या घडीला आपण बघतायत ओमचा डॉट बॉल. जिंकायचं असेल क्वालिफायर राऊंडमध्ये जर जायचं असेल तर बोनिवली टीमच्या खेळाडूंना अशाच प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल आणि समोर श्री ठाकूरवाडी संघाला जर पोहोचायचं असेल तर त्यांना या 34 धावा चेस कराव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रविनाथ स्ट्रायकर एंडला आणि रविनाथला पुन्हा एकदा बीट करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ओम येतोय डॉट बॉल. चांगल्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये हा सामना बनला जातोय. या बॉलवरती मात्र सध्या तरी स्ट्रायकर एंडला आणलं जातं आता बॅटर बबलूला, कारण त्याच्या बॅटनं आतापर्यंत चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देऊन रन्स आलेले आहेत. सध्या स्कोरबोर्डवरती आपण पाहतायत 15 धावा लागल्यात. आता येणारे 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 19 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग करणाऱ्या सध्या आपण पाहतायत श्री ठाकूरवाडी संघाला. हो, या क्षणी आपण पाहतायत लाऊड अफील करत असताना गोलंदाज होता, बट पंच सांगतायत की पिचिंग थोडीशी हव्या त्या लिमिटमध्ये नाही आहे, झोनमध्ये नाही आहे आणि इथे सध्या हा चेंडू जर पाहायला गेलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये डॉट येतो आहे. आता शेवटचे 7 चेंडू, 7 चेंडूमध्ये 19ची गरज म्हणजे बोनवली संघाने हा सामना आपल्या बाजूने वळवलेला पाहायला मिळतोय. मागे सरकले आहेत, बॉटम हँडचा इस्तेमाल करून हा फटका थर्डमॅन झोनमध्ये कटावला जातोय. तिथे फिल्डर आली आहेत, एक सिंगल या क्षणी या बॉलवरती सापडले जाईल. बहुतेक षटक क्रमांक 2 संपलं जात आहे आणि आता हा सामना पोहोचला शेवटच्या 6 बॉलमध्ये आणि 17 धाबेवरती. येणारे 6 चेंडू आणि आवश्यक 17 धाब्यांची गरज. बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये आपण बघतायत श्री ठाकूरवाडी संघाला. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 17 धाब्याची गरज या मॅचमध्ये जिंकण्यासाठी आहे. बॅटिंग करत असताना सध्या श्री ठाकूरवाडी संघाला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. आकाशचा पहिला चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला. सध्या आपण पाहताय तर रविनाथ विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि स्ट्रायकर एंडला तर आणलं जात आहे बॅट्समॅन बबलूला. बॅटर बाद झाला. इथून आता संघर्ष बनला या मॅचला जिंकण्यासाठी श्री ठाकूरवाडी टीमला, कारण बॉल कमी आहेत, धावा जास्ती आहेत. त्यामुळे आता मैदानाच्या आतमध्ये प्रति बॉलवरती फक्त आणि फक्त एकच नाव घ्यावं लागेल आक्रमकतेचं, आणि त्या आक्रमकतेचं नाव कोणाच्या बॅटमधून घेतलं जाईल हे देखील आता या मॅचमध्ये येणाऱ्या 5 बॉलवरती पाहायला भेटेल. पाच चेंडू 17ची गरज. स्ट्रायकर रेंडला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बबलू, आणि बबलूला पुन्हा एकदा केलंय नक्कीच बीट. आणि इथून बोनिवली संघ मात्र या सामन्यामध्ये आता हळूहळू विजयाच्या वाटचालीने नोंद करत असताना आपण पाहतायत. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेचलाय, फटका फसलाय. फिल्डर थोडेसे दूर पाहायला मिळाले आहेत आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये या चेंडूमध्ये आताच्या घडीला
भेटली जाईल 1 धाव. स्कोरबोर्ड वरती सध्या श्री ठाकूरवाडी पोहोचले 18 या धावफलकावरती आणि इथे आता येणारे 3 बॉल जिंकण्यासाठी 16 धावेची गरज. 3 चेंडू 16ची गरज. प्रत्येकी बॉल वरती आता मोठ्याच फटक्याचं नाव घ्यावं लागेल आणि इथे आता जवळपास बहुतेक हा सामना आपल्या नावाच्या खरं तर नक्कीच पूर्णपणे जवळ आणून ठेवलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या बोनिवली टीमने सुरुवातीला फार कमी रन्सनी बॅटिंग करत असताना कुठल्या शेवटच्या षटकामध्ये त्यांनी धावा ठोकल्या आणि तिथून आता हे जे बॅटल आहे ते बॅटल सक्सेस खरं तर बोनिवली संघाने आपल्या साईडनं लपेटलंय आणि इथून मात्र आता शेवटचा 1 बॉल जिंकण्यासाठी 16ची गरज. म्हणजेच क्वालिफायर राऊंड मध्ये एका साईडनं पोहोचलाय सिद्धिविनायक